सुप्रभात, गुड मॉर्निंग सर्वांना। तर आता सकाळचे 6:30 वाजले आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे। सकाळी उठल्याबरोबर अगोदर मी कचरा वगैरे काढते आणि केस वगैरे माझे व्यवस्थित म्हणजे वरती आंबोळा घातला का, मला सवयच आहे आंबोळा घालायची। आणि त्याच्यानंतर मग पूजा वगैरे झाली का मग स्वयंपाकाला लागते मी। आंघोळीच्या अगोदर कचरा काढला का कसं नंतर आंघोळ करायला धूळ वगैरे उडते। इथं कसं जरा कंपन्या आहेत त्याच्यामुळे धूळ उडते। तर आता स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे मी। अगोदर पोहे करते म्हणजे मुलांचा नाश्ता होऊन जातो आणि ते इशिता ट्युशनला जाते माझी इशू, आणि शौर्य बालवाडीत जातो। पण शौर्याची आता तब्येत बरी नसल्यामुळे त्याला मी शाळेत नाही नेणार आहे, कारण त्याला सारखा 2-3 दिवस झाले ताप उतरतोय चढतोय, गोळी दिल्यावरती उतरतोय परत चढतोय। मग त्याला जरा आता सध्या घरीच ठेवणार आहे 4-5 दिवस तरी बरं वाटूस तर माझी कढई जी आहे ती थोडीशी घसरते गॅसवरनं, त्याच्यामुळे तिला पकडल्याशिवाय होत नाही। आता मी पोहे वगैरे बनवून घेते अगोदर आणि मुलांना नाश्ता दिला का मी मोकळी होते। म्हणजे स्वयंपाकाला थोडा उशीर जरी झाला तरी चालतं, कारण उशीर तर मी नाहीच करत, कारण इशीला शाळेमध्ये डबा वगैरे द्यायचा असतो मला, मग मी उशीर नाही करत, लवकरच करून घेते सगळं। आणि अजून एक गोष्ट सांगायची होती मला माझ्या भावांना आणि बहिणींना का माझे व्हिडिओ एवढे चांगले असतात तरी एक कोण आहेत साई पाटील म्हणून, ID चेंज करून करून त्याची एक ID ब्लॉक केली का दुसरी ID उघडून मला घाण कमेंट वगैरे करते। आणि ज्या लोकांनी माझ्या व्हिडिओला कमेंट केली त्यांना जाऊन रिप्लाय देतोय, घाण कमेंट करतोय। त्याचं मी काय बिघडवलं काय माहिती बिचाराचं, मी तर ओळखत पण नाही त्याला, आणि त्याचं इतकं नालायक हरकता करतोय। एखादी जर का कुठली लेडीज म्हणजे चांगली साधी सिंपल का राहणीमानावरनं पण त्याला माणसं ओळखता येत नाही का, कोणाला कशी कमेंट करावी कोणाला कशी ते कळत नाही का त्याला। जे लोक मला कमेंट करतात त्यांना जाऊन तो घाण कमेंट करतोय नालायक कुठचा। मला लई शिव्या दे वाटतं, पण मी खूप कंट्रोल करते माझ्या शब्दांवरती, कारण माझे खूप चांगले चांगले भाऊ बहीण आहेत जे माझे व्हिडिओ बघत असतात, त्यांच्यासाठी मी शिव्या वगैरेचा वापर करत नाही व्हिडिओमध्ये। पण तो नालायक माणूस मला खूप घाण कमेंट करतोय, तर मी कमेंट पण बंद जर का ठेवली तर माझ्या चॅनलची रीच कमी होते, म्हणून मी कमेंट बंद करू शकत नाही। पण त्या माणसाला कळायला पाहिजे ना की बाई कसली आहे ही, काय मी माझे व्हिडिओ कसे असतात साधे सिंपल एकदम। माझं जसं मी व्हिडिओमध्ये राहणीमान तसंच माझं रिअल लाईफमध्ये मी तशीच आहे। मला काही टाईम नसतो स्वतःकडे लक्ष द्यायचा, माझ्या मुलांचं अगोदर बघायचं, घरातले कामं आवरायची, त्याच्यानंतर व्हिडिओ काढायचे छोटे छोटे, मग नंतर ॲडिट करायचं त्यांना। खूप असं असतं कामं, बाई माणसांना खूप कामं असतात। ती जर लेडीज कशी आहे जर का बाहेर कामाला गेली तरी पण तिला घरातले कामं आवरावे लागतात। आणि आता बघा मी लगेच स्वयंपाक, माझे पोहे नाश्ता झाला का अगोदर कपडे धुवून टाकते, मग कपडे धुवून टाकले का ते कपडे म्हणजे लवकर सुकतात, कारण वरती आता जागा नाही राहिली आम्हाला कपडे टाकायला। वरच्या दरवाजाला लॉक लावलाय साहेब आमच्या घरमालकानी, तर वरती कपडे नाही टाकता येत। समोरच गॅलरीमध्ये खिडकीमध्ये दोरी बांधलेली आहे तिथं टाकावे लागतात, मग ते सुकत नाही, म्हणून लवकरच कपडे धुते मी। आणि मग आता स्वयंपाक करणारे कपडे धुतल्यावर तर कमेंटचा विषय असा होता माझ्या भावांनो आणि बहिणींनो का त्याला काय प्रॉब्लेम आहे काही कळत नाही मला। आतापर्यंत कधीच कोणाची घाण कमेंट आली नाही, पण ते एकच व्यक्ती असं आहे, अगोदर साई पाटील नावाने ID त्यांनी उघडली, मला कमेंट केली, त्याची ID मी ब्लॉक केली, त्यांनी परत मला S पाटील नावाने ID उघडली, पण ते पाटील सरनेम त्याचं तेच आहे, ID अलग अलग नावाने उघडते आणि घाण कमेंटा करते। आणि ज्या लोकांनी माझ्या व्हिडिओला चांगली कमेंट केली त्या लोकांना जाऊन रिप्लाय देते घाण कमेंटचा। त्याला नालायकाला काही कळतंय का सांगा तुम्हीच आता, आणि तुम्हीच सांगा माझी व्हिडिओ कशी येते। माझी पूर्ण सुरुवातीपासून जुने व्हिडिओ बघा तुम्ही आणि सांगा मला की माझी व्हिडिओ खराब आहे का चांगले। खूप टेन्शन येतं मला अशा लोकांचं, आणि जाऊ दे आता मरू दे त्याला मेलाला तिकडे, आणि मी माझ्या व्हिडिओकडे लक्ष देणार आहे, कारण मी खूप मेहनत केली एक सबस्क्रायबर गोळा करण्याकरिता, आणि आता वॉच टाईम कंप्लीट करायची। असल्या काही घाणेरड्या लोकांमुळे मी एवढी पुढे आले, आता पाठीमागं वळून बघणार नाही। आणि तुमचा जर का सपोर्ट आला मला तर खूप चांगलं होईल। तर मी आता माझ्या इशूची केस वगैरे विचारून देते, तिला शाळेत सोडायचं आहे मला, आणि शौर्याला पण तयार करायचं आहे, म्हणजे त्याला घेऊनच जावं लागेल। त्याला बरं नाही वाटत तरी पण मी सोबत नेते, कारण तो खूप आगाऊ आहे, एकटा घरात ठेवता येत नाही म्हणून। तर खूप टेन्शन येतं अशा लोकांचं, त्यांच्या कमेंट वाचली का लई टेन्शन येतं। ताईने मला रिप्लाय करून सांगितलं का मला घाण कमेंट आली, तुमच्या व्हिडिओला चांगली कमेंट केल्यावरती रिप्लाय आला, तर खूप वाईट वाटलं मला हे ऐकून, कारण ते कोणी चांगले लोक असतात ते समजून घेतात, कोणी वाईट पण समजू शकतं, त्याच्यामुळे खूप टेन्शन येतं। पण आता एवढं पुढे आल्यावरती मागे वळून काय जायचं, एवढ्या वर्षात मला 1.5-2 वर्ष व्हायला आली व्हिडिओ काढताना, कधी कोणा घाणेरडाशी कमेंट आली नाही। हा नालायक कुठनं आलाय पैदा झालाय काय माहिती, आता त्यांनी मला असली घाण कमेंटा करते मेला, त्याचं तर कधी बरं करणार नाही देव माझा महादेव, त्याला बघून घेईन मी। पूर्ण देवाला पाशी प्रार्थना करते का असल्या लोकांचं वाईट झालेलंच चांगलं असतं, ती मेले कधी कुणाचं चांगलं बघत नाही त्यांच्याकडनं म्हणून। तर सॉरी मी काही चुकी जर बोलत असली तर तुम्हाला वाईट वाटत असलं तर, पण मी तुमच्याबद्दल काही बोलत नाही। बाकीचे लोक खूप चांगले आहेत, माझे व्हिडिओ बघतात, चांगले चांगले कमेंट करतात, आणि
कसं आहे का, मी आता विचार केला का खूप एवढं आपण मेहनत करतोय पोरांसाठी, आपल्याला काही करायचं म्हटल्यावरती काय असं लोकांचा विचार करायचा. आणि कमेंट बंद ठेवल्यावरती चॅनलची रीच कमी होते, त्याच्यामुळे कमेंट पण बंद ठेवू शकत नाही. मग त्याची आय डी ब्लॉक केली मी. आता तो जेवढा आय डी बनवून सगळं ब्लॉक करत घेणार आहे मी डायरेक्ट खराब कमेंट आली का. आणि जर का पुढे चालून मला काही पर्याय नसला तर मग मला कमेंट बंद ठेवावे लागतात. चॅनलची रीच कमी झाली तरी चालेल, पण आता काय करू शकता. आपल्या गरीब माणसासाठी आपली इज्जत खूप महत्त्वाची असते. आणि तो मेला नालायक माणूस कशा घाण कमेंटा करतो का. कोणी एखादा नवीन व्यक्ती मलाच वाईट समजायचं, मला खूप असं भीती वाटते मला. आणि माझ्या मिस्टरांनी जर माझ्या ही कमेंट त्याची बघितली तर मला व्हिडिओ काढायचं बंद करायला लावतील. आणि त्याचं पण मनात ते दिसते का मी व्हिडिओ काढायचं बंद करायला पाहिजे म्हणून. तो कोण आहे का, माझ्या ओळखीचा आहे का अनोळखीची आहे काय माहिती. त्याच्यामध्ये हिंमत असली तर डायरेक्ट समोर येऊन बोलावं. जर मला ओळखत असला तर मी त्याला खरंच सांगते, त्याने समोर येऊन बोलावं. मी त्याचं चपलेने तोंड लाल करणार आहे. आणि मला ह्या व्हिडिओमध्ये असली काही भाषा वापरायची नव्हती, पण सॉरी मला सांगावं लागतं तुम्हाला, कारण मला जे लोक चांगली कमेंट करतात त्याला तो घाण रिप्लाय करतो म्हणून. तर मी आता इशूला डब्यावरती कैरी पण दिली आहे, कारण उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये कसं कैरी जास्त खायला पाहिजे, ऊन लागत नाही. आणि कैरीबरोबर खायला थोडंसं मीठ पण दिलं आहे, तिला लय आवडते कैरी. आणि इथं तिचे पैसे गॅलरीमधून खाली पडले होते, 2-3 रुपये ते शोधायला गेले दोघं पण, आणि शोधताय तिथं. आणि आता मी खाली उतरून गेली तेव्हा ते पैसे मला सापडले. तर हे बघा कबूतर पण खूप आहेत आमच्याकडे. तर आता चाललो आम्ही शाळेत, इशूला शाळेत बसवते, त्याच्यानंतर माझ्या बाबाला घेऊन घरी येते शौर्याला. आणि कसं आहे का, व्हिडिओ काढायचं म्हटलं काहीतरी करायचं म्हटलं तर असे लोक आडवे येतात, त्याच्यामुळे थोडं टेन्शन येतं. आणि आता मी घरी आले आणि जेवायला बसले. मग हिचे पप्पा पण आले, तर मी भेंडीची भाजी बनवली कोरडी. आणि मला अशी कडक चपाती लय आवडते तव्यावरती. मी जी लास्टची शेवटची जी चपाती बनवते ती तव्यावरतीच ठेवते, मग ती कुरकुरीत झाली का ती खायला बरं वाटतं. आणि कैरी कापली आणि कैरीवरती मीठ मसाला टाकला आहे. खूप म्हणजे जेवणाबरोबर ह्या दिवसाची कैरी खायला खूप मजा येते. आणि आता कशी सुरुवात झाली आहे कैऱ्या यायला. कलमी आंब्याच्या कैऱ्या जास्त आंबट पण नसतात लहान मुलांनी पण खाल्ल्यावरती. तर आता आम्ही जेवण वगैरे झालं आहे, थोडासा आराम करतो, कारण आज माझ्याकडे कपडे वगैरे पण नाही आहेत कोणाची शिवायला, त्याच्यामुळे थोडं झोपणार आहे. शौर्याला पण बरं वाटत नाही, मी झोपली का तो पण झोपतो थोडा वेळ. आणि मग इशूला आणायला जायचं आहे. तर आता 4 वाजलेत, मी उठले आता आणि शौर्य अजून झोपला आहे. तर आता मी चहा वगैरे करते आणि चहा घेते मग इशूला आणायला जाते. तर मी व्हिडिओ आता इथंच संपवते. पूर्ण रुटीन मी तुम्हाला दाखवू शकणार नाही, कारण खूप गडबड असते माझी संध्याकाळची, म्हणून सॉरी. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर मी आता चहा वगैरे घेते. मला चहामध्ये बिस्किट खायची सवय आहे, लहानपणापासूनची सवय, मग ती कशी आता जाणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जसं आतापर्यंत तुम्ही मला सपोर्ट केला तसा पुढे पण सपोर्ट करा. म्हणजे